नमस्कार मंडळी, जया ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। बघा इथं मी ब्लाऊजची माप टाकायची कशी घेते। मी कमरेचा माप टाकलेला आहे। कमरेचा माप 38 इंच आहे। छातीचा माप टाकते दाखवते तुम्हाला। छातीचा माप 10 म्हणजे 40 10.5 येतो। इथं जरा मागं आहे बघा, पुढचा भाग जास्त आहे, 10.5 येतोय। छाती 10.5। मुंडा तुम्ही कसं घेताय माहित नाही, मी मुंडा अशी घेते। हे बघा, हे मुंडा, हे आपलं हे बरोबर घ्यायचं। हे मुंडा ठेवायचा, हे असं, हे 6 मुंडा, 6 अधिक अर्धा इंच। अधिक अर्धा इंच। तर शोल्डरची मापे दाखवते तुम्हाला मी। ब्लाऊज असं व्यवस्थित पसरून घ्यायचा। शोल्डरची मापे सांगते, 11। हे बघा, ह्या शोल्डर पासून या शोल्डर पर्यंत 11 इंच, म्हणजे आपला फुल शोल्डर आहे 11 इंच। रोहित दुसरा मार्कर आहे का देवा? नाही चालना, नाही चालना। तिथं बरं लाईट बॉक्स। पूर्ण बाही उंची 6। मी 6 त्यांनी सांगितले 6 ठेवायला, तर मी 6 ठेवणार आहे। तर दंडगेरची मापे बघा, 6.5। शून्यात इकडे तिकडे होते म्हणून मी 6.5 घेते बघा। आपली मेन राहिली उंची, तर ही आपली उंची तुम्हाला दाखवते। आता हे शोल्डर पासून ते खाली कमरेपर्यंत 15 इंच येत। हे बघा, सरळ घेतला आहे मी। आपल्या या शोल्डर पासून हे बघा, इथं शोल्डर ते खाली कंबर 15 इंच प्लस 1 इंच म्हणजे 16 इंच। झाली गळ्याची माप, सॉरी गळ्याचं मागील गळा, मागील गळा 11 इंच। झाली, मी आता सगळी माप टाकून झालेली आहेत। मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते आता मी।